कोणतेही सणवार असू दे किंवा लग्नकार्य असू दे किंवा कोणताही प्रोग्राम असू दे, यामध्ये नऊवारी साडी नेसून अस्सल मराठमोळा लुक क्रिएट करणे कोणाला आवडणार नाही. तसेच आता वटपौर्णिमा देखील येते व त्यानंतर सुरू झाले आपले महाराष्ट्रीयन सण. तर या सणावाराला सुद्धा आपण बायका असा महाराष्ट्रीयन लुक करत असतो, नाही का? तर मैत्रिणींनो, यासाठीच मी स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कोणताही मेकअप करण्याआधी सर्वात पहिली स्टेप असते ती म्हणजे स्किन प्रेप करणे. यामध्ये सर्वात आधी येते सिरम. मी या ठिकाणी गार्नियरचे व्हिटॅमिन सी सिरमचे काही ड्रॉप्स अशा पद्धतीने फेसवर घेऊन ते व्यवस्थित स्प्रेड करून घेते. सिरममुळे स्किन ब्राईटन अप व्हायला मदत होते. त्यानंतर सेकंड स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर. त्यामुळे स्किनमध्ये छान मॉइश्चर टिकून राहते व स्किन सॉफ्ट अँड सपल राहण्यासाठी मदत होते. मी येथे मामाअर्थचे मॉइश्चरायझर अप्लाय केले आहे. त्यानंतर जर तुम्ही डे मेकअप करत असाल तर सनस्क्रीन यूज करणे मस्ट आहे. मी येथे लॅक्मीचे 925 सन एक्सपर्ट यूज केले आहे. आणि अशा पद्धतीने आता आपली स्किन मेकअप करण्यासाठी प्रिपेअर झाली आहे. आता मेकअपमध्ये सर्वात पहिली स्टेप म्हणजे प्रायमर. मी हुडा ब्युटीचे जेल प्रायमर अप्लाय केले आहे. प्रायमरमुळे ओपन पोअर्स क्लोज होतात व मेकअप बेस इव्हन बसतो. त्यानंतर इनसाइडचे कलर कलेक्टर मधील येलो कलर अशा पद्धतीने मी माझ्या अंडर आईजच्या डार्क सर्कलवर लावले. याशिवाय जर तुमच्या चेहऱ्यावर कुठे डार्क स्पॉट असतील तर ते देखील तुम्ही करेक्टरने हाईड करू शकता. आता डॅम्प ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने ते असे डॅप डॅप करून घ्यायचे. त्यानंतर आपल्या स्किन टोननुसार फाउंडेशन शेड चूज करायचे. मी येथे PSCचे फाउंडेशन घेतले ज्याचा शेड नंबर आहे 1, जो की माझ्या स्किन टोनला व्यवस्थित बसतो. आता फाउंडेशन अशा पद्धतीने फिंगरने संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचे. त्यानंतर ते सर्वात आधी फिंगर्सनेच डॅब डॅब करत पसरवून घ्यायचे व नंतर डॅम्प ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचे आहे. फाउंडेशन ब्लेंड करताना ते मानेवर, कानावर सुद्धा ब्लेंड करायचे, म्हणजे कान आणि मान हे चेहऱ्याप्रमाणेच इव्हन टोन दिसतील. नाहीतर फक्त चेहऱ्यावर खूप सारा मेकअप केला आहे असे दिसेल. म्हणूनच मेकअप करताना अशा बारीक बारीक टिप्स सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर ADSची कॉम्पॅक्ट पावडर घेऊन ती लाईटली चेहऱ्यावर व मानेवर अप्लाय करून घेते. त्यामुळे बेस लॉक होतो व बेस कॉम्पॅक्ट राहण्यासाठी मदत होते. आता आय मेकअपकडे वळूया. या ठिकाणी मी ब्लशचा वापर आयशॅडो म्हणून करते आहे. पिंक ब्लश अशा पद्धतीने दोन्ही आईजवर लावून घेतले. त्यानंतर लाईट ग्रीन ग्लिटर आयशॅडो पिक करून तो दोन्ही आयबॉल्सवर लावून ते व्यवस्थित पिंक कलरमध्ये ब्रशने मर्ज करून घेतले. मला आय मेकअप नॅचरल ठेवायचा आहे म्हणून मी फेंट कलर घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर पिक करू शकता. आता आयब्रो पेन्सिलने दोन्ही आयब्रोज फिल करून घेतले. त्यानंतर त्या पेन्सिल सोबत जो ब्रश मिळतो त्याने दोन्ही आयब्रोज कोम्ब करून घेतले. नंतर आयकॉनिकचे ब्लॅक काजळ दोन्ही आईजला लावून घेतले. काजळमुळे आईज छान बोल्ड दिसतात. आता ब्ल्यू हेवन ब्लॅक आयलायनरने दोन्ही आईजवर थिन असे लायनर अप्लाय करून घेतले. त्यानंतर आय मेकअपची फायनल स्टेप म्हणजे मस्कारा. तुम्ही जर फेक आयलॅशेस वापरत नसाल तर मस्कारा जरूर वापरा. त्यामुळे आयलॅशेस छान लॉंग दिसतील व त्यामुळे डोळ्यांचा लुकही अधिक सुंदर दिसेल. मी येथे मस्काऱ्याचे 3-4 कोट दोन्ही आयलॅशेसवर अप्लाय करून घेतले. आणि आता आय मेकअप कंप्लीट झाला आहे. त्यानंतर नॅचरल पिंकिश कलरचा ब्लश चिक्सवर आणि T-झोनवर अप्लाय करून घेतला. ब्लश अप्लाय करताना तो नेहमी कमी क्वांटिटीमध्येच ब्रशवर घ्यायचा. जर तो जास्त प्रमाणात अप्लाय झाला तर मेकअप पूर्णपणे मेसअप होतो. त्यानंतर कंटूर पॅलेटमधून हा डार्क शेड पिक करून तो अशा पद्धतीने फिंगर्सने नोजच्या एजेसवर अप्लाय करून घेतले व त्यानंतर फॅन ब्रशने ते व्यवस्थित ब्लेंड करून घेतले. तसेच सेम कलर यूज करून दोन्ही चिक्सवर, चीनवर अशा पद्धतीने लावून घेतले. यामुळे फेसवर शॅडो तयार होते व त्यामुळे फेसचे फीचर्स एनहान्स होतात व तसेच जर तुमची डबल चीन दिसत असेल तर ती देखील हाईड होते. त्यानंतर सेम पॅलेटमधील हायलायटर पिक करून ते T-झोनवर आणि चिकबोन्सवर अप्लाय करून घेतले. तसेच दोन्ही आईजच्या कॉर्नर्सवर देखील अशा पद्धतीने हायलायटर लावून घ्यायचे आहे. हायलायटरमुळे फेस छान शायनी दिसायला मदत होते. त्यानंतर मी येथे लॅक्यू ब्युटीची लिपस्टिक जिचा खूप सुंदर रोज गोल्ड शेड आहे ती लावून घेत आहे. त्यानंतर त्या शेडमधला लिप लायनरने लिप्सला व्यवस्थित बॉर्डर करून घेतली. यामुळे लिप्स खूप सुंदर दिसतात. आणि फायनली आपला मेकअप कंप्लीट झाला आहे. आता फक्त मेकअप लॉंग लास्टिंग राहण्यासाठी मेकअप फिक्सरने तो फिक्स करून घ्यायचा. मी येथे लॅक्यू ब्युटीचा मेकअप फिक्सर अशा पद्धतीने स्प्रे करून घेत आहे. त्यानंतर लुक कंप्लीट करण्यासाठी छान अशी चंद्रकोर टिकली लावून घेतली आणि त्यानंतर ट्रॅडिशनल ज्वेलरी वेअर करून आली आहे.
तसेच महाराष्ट्रीयन बन गजरा हेअरस्टाईल केली आणि छानपैकी नऊवारीचा आपला लुक क्रिएट झाला आहे। तुम्ही बघू शकता मेकअप किती सुंदर ग्लोई डुई आणि नॅचरल क्रिएट झाला आहे। आता पुढे नॅचरल सनलाईटमध्ये मेकअप आणि माझा एंटायर नऊवारी ट्रॅडिशनल लुक तुम्हाला दाखवते किती सुंदर दिसतोय। आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा हे समजले असेल आणि व्हिडिओ आवडला असेल व आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये छानशी अशी कमेंट करून जा, कारण आपल्या चॅनलवर मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जसे की मेकअप, किचन, कुकिंग, बेकिंग, फेस्टिव्ह ब्लॉग्स, आर्ट, स्किन केअर, हेल्थ केअर, ट्रॅव्हलिंग, मोटिवेशनल असे सर्व प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते। तर हे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच चॅनलवर बघायला मिळतील। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।